वेबसाईट ॲड्रेसेस, ज्यांना URL ही म्हटलं जातं, म्हणजेच युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर्स, हे आपल्याला इंटरनेटच्या जगात मार्गदर्शन करणाऱ्या डिजिटल स्ट्रीट साइन्स प्रमाणे असतात. प्रत्येक वेब ॲड्रेस युनिक आयडेंटिफायर असतो, जो आपल्या ब्राउझर्सना विशिष्ट लोकेशन्सवर घेऊन जातो, जिथे वेबसाईट्स, पेजेस व रिसोर्सेस असतात. एका सोप्या उदाहरणाच्या माध्यमातून हे समजून घेऊयात. जेव्हा तुम्ही तुमच्या ब्राउझरमध्ये वेबसाईट ॲड्रेस टाईप करता, तुम्हाला बऱ्याचदा ओळखीचं हे प्रिफिक्स दिसतं, www. हे संक्षिप्त रूप आहे वर्ल्ड वाईड वेबचं. हे इंटरनेटच्या ऑर्गनाइज्ड लायब्ररीचं प्रवेशद्वार आहे. उदाहरणार्थ, www.example.com या ॲड्रेसमध्ये www मुळे ही वेबसाईट वर्ल्ड वाईड वेबचा भाग आहे हे आपल्याला कळतं. उरलेला ॲड्रेस म्हणजे example.com या ग्लोबल नेटवर्कमधील युनिक लोकेशन स्पेसिफाय करतं. तर www ही एक डिजिटल की आहे, ज्यामुळे तुम्हाला माहितीच्या जगाचा ॲक्सेस मिळतो आणि तुम्ही जगभरातील वेबसाईट्सशी कनेक्ट करू शकता. आता इथे वेबसाईट ॲड्रेस बद्दल एक प्रश्न दिलाय. प्रश्न आहे, इंटरनेटमधील www हे कशाचे संक्षिप्त रूप आहे? आणि ऑप्शन्स आहेत वर्ल्ड वाईड वेब, वाईड वाईड वेब, वर्ल्ड विड्थ वेब, वर्ल्ड विथ वेब. वर्ल्ड वाईड वेब, ज्याला बऱ्याचदा म्हटलं जातं www, इंटरनेटचा एक मूलभूत पैलू आहे. ग्लोबल इन्फॉर्मेशन स्पेस म्हणून काम करतं, जिथे डॉक्युमेंट्स व रिसोर्सेस एकमेकांशी जोडलेले असतात. तर या प्रश्नात दिलेल्या 4 ऑप्शन्सपैकी बरोबर उत्तर आहे वर्ल्ड वाईड वेब. वेब ॲड्रेसच्या सुरुवातीला असलेले www वेब पेज वर्ल्ड वाईड वेबचा भाग आहे हे दाखवतं. मित्रांनो, तुम्ही तुमच्या MSCITच्या पुस्तकात या विषयाबद्दल अधिक जाणून घेऊ शकता. हे सेक्शन्स एक्सप्लोर केल्यामुळे तुम्हाला त्यातलं अतिरिक्त ज्ञान मिळू शकतं.